Hello student. Now today's we are going to start the acylation of amine. The next chemical reactions of amine, that is acylation. Acylation of amine. बघा, very simple and easy reaction आहे. What is acylation? Acylation म्हणजे काय होते नेमकं बघा. Hydrogen atom of amine. Actually अमाइन मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स हे रिएक्शन दाखवतात आणि याच्यामध्ये ही लक्षात ठेवा की प्रायमरी आणि सेकंडरी का बरं हे रिएक्शन दाखवतात, कारण प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स मध्ये नायट्रोजनला डायरेक्ट हायड्रोजन अटॅच असतात आणि तेच हायड्रोजन असतात. द हायड्रोजन ॲटम ऑफ अमाइन इज रिप्लेस बाय असिल ग्रुप. बघा, कॉल्ड ॲज असिलेशन. What is acylation? हे महत्वाचं आहे. हायड्रोजन ॲटम ऑफ अमाइन इज रिप्लेस बाय असिल ग्रुप कॉल्ड ॲज acylation. ऍक्च्युली याच्यामध्ये कोण कोण आहे हे लक्षात ठेवा. प्रायमरी अमाइन and secondary amine only shows acylation reaction. बघा, कोण कोण दाखवते असिलेशन? प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स ओनली शोज असिलेशन रिएक्शन. कारण असिलेशन मध्ये हायड्रोजन ॲटम रिप्लेस करायचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन मध्येच एक हायड्रोजन हा नायट्रोजनला अटॅच असतो, तर याच्यामध्ये असिलेशन रिएक्शन्स होतात. सो प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स ओनली शोज असिलेशन, म्हणजे टर्शियरी रिएक्शन दाखवणार नाही. नेक्स्ट, ओके, काय होते असिलेशन? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते बघा. असिलेशन टेक्स प्लेस in presence of, हे महत्वाचं आहे, in presence of base. का बरं बेसच्या प्रेझेन्स मध्ये? बेस लाईक पिरिडीन. बघा, पिरिडीन सारख्या प्रेझेन्स मध्ये होते. बेस तुम्ही घेऊ शकता लाईक पिरिडीन, तर याच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होते. व्हाय द रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ बेस? कारण या रिएक्शनच्या लास्टला एक ऍसिड मिळतो, HCl मिळते आणि त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी तुम्हाला कोण वापरावा लागतो? बेस वापरावा लागतो. सो acylation takes place in presence of base. ओके, आता हा जो असिल आहे ना, हा असिलेशन ऍक्च्युली तयार कसा होतो किंवा असिल कंपाऊंड तयार कसा होतो? तर असिल कंपाऊंड जनरली ऍसिड पासून तयार होऊ शकतो, अल्कोहोल पासून तयार होऊ शकते. कसा? बघा, अल्कोहोल घ्या, अल्कोहोलवर ऑक्सिडेशन करा, काय मिळतो? ऍसिड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि कार्बोक्सिलिक ऍसिडवर जर समजा तुम्ही PCl3 असेल किंवा वेगवेगळ्या ज्या रिएक्शन्स आहेत, PCl3 असेल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे पिरिडीन्स आणि SOCl2 थायनिल क्लोराइडची रिएक्शन्स करू शकता. आपण सिंपल घेऊ, PCl3 PCl5 घेऊ शकता किंवा मग SOCl2 घेऊ शकता. आपण PCl3 घेऊ तर आपल्याला कोण मिळेल? RCOCl, दॅट इज असिल क्लोराइड. ठीक आहे, तर तुम्हाला असिल क्लोराइड मिळतो. तुम्हाला अल्कोहोलचं पहिले ऑक्सिडेशन करावं लागेल, काय मिळेल? ऍसिड. एखादं एक्झाम्पल घेऊ आपण, असिल क्लोराइड कसे मिळतात बघा. अल्कोहोलचं एखादं एक्झाम्पल, CH3CH2OH, दॅट इज इथेनॉल. अल्कोहोल पासून मिळू शकता, ऍसिड पासून मिळतात. अल्कोहोलचं पहिले काय करावं लागेल? ऑक्सिडेशन. तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल फर्स्टली अंडरगोज ऑक्सिडेशन टू गिव्स अल्डेट, अल्डेट फर्दर अंडरगोज ऑक्सिडेशन टू गिव्स ऍसिड. कोणता ऍसिड भेटतो? फायनल CH3CH2CH3COOH, दॅट इज ऍसिटिक ऍसिड. आणि याच्यावर जर तुम्ही PCl3 ची रिएक्शन्स करा, बघा इथे PCl3 घेतला तुम्ही, SOCl2 घेऊ शकता, तुम्ही PCl5 ची रिएक्शन्स करू शकता. आणि याच्यावर जर मी PCl3 ची रिएक्शन्स केली तर तुम्हाला माहिती आहे ऍसिड कन्वर्ट इनटू CH3COCl, दॅट इज इथेनॉइल क्लोराइड. सो सिंपल रिएक्शन्स आहेत. तर असिलेशन साठी तुम्हाला असिल क्लोराइड लागेल आणि असिल क्लोराइड तुम्ही कोणापासून मिळवू शकता? अल्कोहोल पासून मिळवू शकता, ऍसिड पासून मिळवू शकता. पण अल्कोहोल पासून कसं? अल्कोहोल रिएक्ट्स विथ, ओके करेक्ट, अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन टू गिव्स ऍसिड अँड देन इट कन्वर्ट इनटू, ओके, अल्कॅनोइल क्लोराइड किंवा तुम्ही म्हणू शकता त्याला असिल क्लोराइड. ओके, सो हे बेसिक आहे असिलेशनचं. किंवा असिलेशन कोण दाखवणार? प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन दाखवतील. नंतर असिलेशन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होईल? तर बेसच्या प्रेझेन्स मध्ये होते. आणि कोणापासून तयार करू शकता? अल्कोहोल किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड पासून तुम्ही काय तयार करू शकता? असिल क्लोराइड तयार करू शकता. आणि व्हॉट इज असिलेशन? ते इज अ डेफिनेशन. चला नेक्स्ट, आता आपण काही रिएक्शन्स करू. सिंपल रिएक्शन्स आहेत बघा. ऍक्च्युअल मध्ये काय होतात किंवा रिएक्शन्स कशा असतात ह्या बघू. सिंपल प्रोसेस आहे. सपोज आपण एखादं एक्झाम्पल घेऊ, असिलेशन्स करायचं आहे तर प्रायमरी अमाइन्स घेऊ पहिले. तर आपल्याकडे आहे CH3 NH. ओके, हा आहे मिथिल अमाइन.
आपल्याला माहिती प्रायमरी आहे. Why it is called as primary amine? कारण NH2 आहे. So it is methylamine or reacts with acyl chloride. कोण घेता? Cl बघा CO CH3. हा कोण आहे? याचं नाव आहे, याला म्हणतात ऍसिटिल क्लोराईड किंवा तुम्ही IUPAC नाव लिहू शकता. ऍसिटिल क्लोराईड हे कॉमन नाव झालं. तुम्ही IUPAC कसं लिहिता? 2 कार्बनचा इथॅनोईल. 2 कार्बन आहेत, इथॅनोईल, क्लोरीन आहे तर क्लोराईड. So ethynyl chloride. This reaction takes place in presence of pyridine. It is base. Reaction base च्या presence मध्ये होते. निघून काय जाईल? What is acylation? Hydrogen atom is replaced by acyl group. त्यातून हायड्रोजन निघणार बघा. हा हायड्रोजन आणि हा Cl निघून गेला. म्हणजे काय निघाला बघा? HCl निघाला आणि आपल्याला सरळ सरळ काय मिळाला बघा? CH3 बघा NH. CH3NH इकडे कोण? COCH3 प्लस काय? HCl. हा जो HCl आपण न्यूट्रलाइज करेल पिरिडीन. आपण म्हटलंच आहे, पहिले मी लिहून दिलंच आहे की हिअर वी हॅव टू यूज द बेस वाय फॉर द न्यूट्रलायझेशन ऑफ ऍसिड. हा कोण आहे बघा? हा जो आहे ना, हा अमाइड आहे. याचं नाव तुम्ही 2 पद्धतीने लिहू शकता. कसं? जर सपोज मी म्हटलं की हा अमाइड नसून अमाइन पॅरेंट कन्सिडर करा. CH3NH2 होता बघा. CH3NH2 होता. NH2 चा H काढला म्हणजे हा तर अमाइन्सच होता, फक्त इथं कोणता ग्रुप लावला? असिल ग्रुप किंवा ऍसिटिल ग्रुप. म्हणून याचं नाव तुम्ही काय लिहू शकता माहिती आहे? ही झाली ब्रांच. याचं नाव असेल N ऍसिटिल आणि हा आहे मिथॅनामाइन. ऍक्च्युली मिथिलामाइनचा IUPAC नाव मिथॅनामाइन असते. हा मिथॅनामाइन पण याला याचा H काढून काय लावला? COCH3 that is N ऍसिटिल मिथॅनामाइन. पण तुम्ही याला हा जर तुम्ही कन्सिडरेशन कराल की हा अमाइड आहे, कारण अमाइड कसा असतो माहिती आहे? अमाइडचा ओरिजिनल फॉर्म्युला हा बघा, हा ऍसिटा अमाइड असतो. CH3CONH2. तुम्ही याला अमाइड कन्सिडरेशन मध्ये आणू शकता ना बघा. हा अमाइड झाला CH3CONH. तुम्ही काय म्हणू शकता? असं होत नाही, रिएक्शन आपल्याला क्लिअर करते, पण तुम्ही समजण्यासाठी म्हणू शकता CH3CONH2 असा. CH3CONH2 तर H काढून काय लावला? CH3. हा कोण आहे? हा तर अमाइड आहे. पण जर हा जर अमाइड आहे तर याचं नाव तुम्हाला अमाइड म्हणूनही लिहिल्या जाते. कसं बघा? हा जर तुम्ही पॅरेंट कन्सिडर केला हा, तर हा झाला ब्रांच दॅट इज N मिथिल आणि इकडला कोण झाला? 2 कार्बनचा आहे इथेन चा ई रिप्लेस बाय अमाइड. नाव काय झालं बघा? N मिथिल इथॅनामाइड. हा अमाइड असतो. इट इज वन ऑफ द अमाइड आणि हे नाव याचं लिहिलं जाते N मिथिल बघा. N मिथिल इकडला कोण? 2 कार्बनचा अल्केन इथेनचा ई रिप्लेस बाय अमाइड, कारण हा अमाइड असतो. CH3CONH2 इज द अमाइड आणि CH3NH2 इज द अमाइड. तुम्ही एक वेळ अमाइन पॅरेंट कन्सिडर करा तर हे नाव, अमाइड कन्सिडर केलं तर हे नाव. ओके, याचे नाव लिहू शकता तुम्ही या पद्धतीने. ओके, हे असिलेशन आहे. आता ऍक्च्युअली इथं ऍक्च्युअल रिएक्शन कशी होते? इथं मेकॅनिझम नाही, आपण सांगून देतो ऍक्च्युअल कशी रिएक्शन होते बघा. याला मेकॅनिझम तर तुम्ही एकदम एक्झॅक्ट मेकॅनिझम नाही सांगत आहे, पण सिंपल तुम्हाला रिएक्शन सांगतो कशी होती बघा. हे पहा, CH3 आपल्याकडे आहे NHH. हा आहे मिथिलामाइन. ऍक्च्युअल रिएक्शन कशी होती समजलं पाहिजे तुम्हाला. हा मिथिलामाइन ना, इट रिएक्ट्स विथ कोणासोबत रिएक्ट करून राहिले तुम्ही? हा CO इथं कोण आहे? Cl. इथं कोण आहे? CH3. हा कोण आहे? हा ऍसिटिल क्लोराईड आहे. ठीक आहे बघा, आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे की ऍसिटिल क्लोराईड वर जो कार्बोनिल ग्रुप आहे, तर कार्बोनिल ग्रुप आपण ऑलरेडीच पाहतोय कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये वगैरे किंवा अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये पाहतो की या कार्बनवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. ऑक्सिजनवर कोणता आहे? निगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट. आणि इथं Cl पण आहे ना, सो इट इज ऑल्सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असल्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट अप्लाय केल्यामुळे कार्बनवर कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह. आता जर कार्बनवर पॉझिटिव्ह आला तर या नायट्रोजनवर लोन पेअर आहे, सो इट ऍक्ट्स ॲज ए न्यूक्लिओफाइल. हा न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट होतो आणि हे लोन पेअर लगेच याच्यावर अटॅक करते. यांनी लोन पेअरने अटॅक केला तर इथं काय झालं? हा डबल बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट झाला? सिंगल बॉन्ड. आपल्याला काय स्ट्रक्चर भेटेल बघ, स्ट्रक्चर मिळते CH3 बघा, NH आणि H असं लिहून देतो हा सहज आपल्याला समजण्यासाठी. NH तर आहेच, आणखी एक H आहे. इथं कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. याला हा NH नी कोणावर अटॅक केला होता? NH टोटल NH आणि हा NH2 झाला होता. यांनी कोणावर अटॅक केला? कार्बनवर. इथं कोण आहे? Cl. इथं कोण आहे? O निगेटिव्ह. इथं कोण आहे? CH3. ओके, आता काय होईल तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. या नायट्रोजनवर काय आहे? करेक्ट. या नायट्रोजनवर आता तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे इथं बघा, नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला, तो हायड्रोजन ऍक्सेप्ट, हायड्रोजन जोडून इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. हे घे.
या हायड्रोजन जोडून या नायट्रोजनने इलेक्ट्रॉन्स घेतले. नायट्रोजनवर आता लोन पेअर आले पण H पॉझिटिव्ह म्हणून निघून गेला. ऍट द सेम टाइम या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आणि हे इलेक्ट्रॉन्स इथं दिले. इथं दिले असते तर या कार्बनची व्हॅलन्सी किती झाली बघा बरं, 2. इथून कोण निघाला हे समजून घ्या, H पॉझिटिव्ह. आणखी याने जर इथे इलेक्ट्रॉन निघून गेले इथं दिले तर आता बघा कोण इथं डबल बॉन्ड तर CH3 निघणार नाही. आणि CH3 पेक्षा Cl कसा आहे तुम्हाला माहिती असेल की हा जो Cl आहे ना हा बेस्ट लिव्हिंग ग्रुप आहे, हा स्वतःहून निघून जातो. आता हा जसा डबल बॉन्ड इथे इथं कार्बनची व्हॅलन्सी 5 झाली असती, 2 आणि हे 3 5, लगेच कोण निघून जाते, Cl along with electrons. What will be the structure? CH3 इथं NH बघा काही प्रॉब्लेम नाही, कोण निघून गेला H पॉझिटिव्ह. इथं काय C डबल बॉन्ड O तयार झाला आणि इथून कोण निघून गेला Cl. हा H निघाला हा Cl निघाला म्हणजेच काय निघाला HCl. आपल्याला कोणता प्रोडक्ट भेटला बघा, CH3NH CO CH3 CH3NH CO CH3. इट इज अ व्हेरी सिंपल वन. सिंपल प्रोसेस आहे, सिंपल रिएक्शन्स होते आणि आपल्याला काय भेटतात रिस्पेक्टिव्ह प्रोडक्ट. पण आपल्याला जास्त मेकॅनिझमची गरज नाहीये, तुम्ही मेकॅनिझम ड्रॉ करू शकता समजण्यासाठी, पण आपल्याला बोर्डसाठी मेकॅनिझमची जास्त गरज पडत नाही, पण नीट आणि जेई साठी ही इम्पॉर्टंट असते. ओके, तुम्हाला कोण प्रोडक्ट मिळते, कसं रिएक्शन्स होते, ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. सो इट इज सिंपल वन. सो मिथिलामाइन रिएक्ट्स विथ एसिटिल क्लोराइड टू गिव्स N acetyl methanamine or N methyl ethanamide. चल नेक्स्ट पाहू आपण काय करू, दुसरा कंपाऊंड सेकंडरी रिएक्शन. सेकंडरी सोबत कशी रिएक्शन किंवा बघा अरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स पण ही रिएक्शन दाखवतात ना, लक्षात ठेवा. अरोमॅटिक अमाइन्सची रिएक्शन घेऊ वाटलं असतं बघा. अरोमॅटिक कसं प्रायमरी अमाइनच घेऊन राहिलो पण अरोमॅटिक. आता डायरेक्ट हा कोण आहे, हा ऍनिलीन आहे, प्रायमरी अमाइन आहे. ओके, अरोमॅटिक आहे. नाउ इट रिएक्ट्स विथ Cl CO CH3. हा कोण आहे, हा पुन्हा इथेनॉल क्लोराइड. जनरली तुम्ही इथं आहे ना, इथं बदलू शकता बरं, इथं इथेनॉल क्लोराइड, प्रोपॅनॉल क्लोराइड, ब्युटॅनॉल क्लोराइड इथं बदलू शकता, पण जनरली हा विचारला जातो म्हणून हा लिहून देते मी तुम्हाला. इथेनॉल क्लोराइड काय निघून जाईल, निघाला काय HCl निघाला. ही रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होती, इन प्रेझेन्स ऑफ पिरियड. कारण आपल्याला माहिती आहे रिएक्शनच्या लास्टला HCl मिळतो, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी कोण वापरला, बेस, दॅट इज पिरियड. व्हॉट विल बी द प्रोडक्ट, हा सेम इथं NH बघा. NH ला कोण जॉईन झाला, CO CH3 प्लस काय HCl. हा कोण आहे, आता याचं नाव कसं लिहितात बघा, पुन्हा रिपीट करतो. याचं नाव तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकता. हा पॅरेंट झाला ऍनिलीन बघा, बेन्झीन आणि NH2 होता, H काढून काय लावला आपण CO CH3. मग याचं नाव काय असेल, हा जर पॅरेंट झाला हा झाला ब्रांच, N ला अटॅच आहे म्हणून काय N ऍसिटिल आणि हा कोण आहे ऍनिलीन. हे झालं एक नाव N ऍसिटिल ऍनिलीन. दुसरा काय असेल, असं नाही होऊ शकत का की हा पॅरेंट आहे, हा कोणता पॅरेंट झाला CH3CO NH. तुम्ही पहिले सांगितलं अमाइड आणि याला कोण अटॅच आहे, हा ब्रांच अटॅच झाला. हा जर पॅरेंट तर अमाइड आणि हा जर पॅरेंट तर अमाइड. आता हा काय झाला N फिनिल आणि इकडला कोण इथेनॉल अमाइड. व्हेरी सिंपल वन. तुम्हाला इथं मेकॅनिझम सांगायची गरज नाही, मी मेकॅनिझम ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला की हा NH या कार्बनवर अटॅक करेल आणि मग कोण निघून जाईल, H आणि Cl निघून जातो. आपल्याला कोण मिळते, N फिनिल इथेनॉल अमाइड. व्हेरी सिंपल वन. ओके, नेक्स्ट काय करू आपण, सेकंडरी घेऊ बघा. सेकंडरी जर घेतला आपण तर सेकंडरी कसा असेल, सेकंडरी अमाइड CH3 CH2 बघा, थोडासा चेंज करून देऊ. N इथं आहे H आणि इथं लिहून देतो. वाटलंच तर आपण एक काम करू, याला असं न लिहिता सिंपल C2H5N आणि इथं काय C2H5NH चालेल. हा कोण आहे, हा आहे डायइथिल अमाइड. ऑफकोर्स सेकंडरी है कारण NH है, इट इज सेकंडरी अमाइन और 2 डिग्री अमाइन. नाउ इट रिएक्ट्स विथ असिल क्लोराइड Cl CO CH3. दिस रिएक्शन आल्सो टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ पिरियड. चला काय होईल, पुन्हा इथं माहिती नाही हायड्रोजन आहे, इथं Cl आहे, काय निघून गेला HCl. HCl निघाला, काय मिळेल प्रोडक्ट C2H5 N C2H5 बघा, C2H5 N C2H5 याला पण अटॅच झाला CO CH3
प्लस एसएल. या एसएल ला न्यूट्रलाइज करण्यासाठी कोण पिरियडिन. याचं नाव काय? आता याचं नाव तुम्ही पण दोन पद्धतीने लिहू शकता. जर मी म्हटलं C2H5N हा जर पॅरेंट आहे तर हे दोघं ब्रांच झाले. हा झाला ऍसिटिल, हा झाला इथिल. हा जर पॅरेंट तर बघा हाय ब्रांच हे ऍसिटिल आहे इथिल. पहिले कोण ऍसिटिल. सो N ऍसिटिल N इथिल आणि हा कोण इथेनॉल. हे झालं एक नाव. N ऍसिटिल N इथिल इथेनॉल. कारण टर्शरी अमाइन आला बघा नायट्रोजन आला म्हणून टर्शरी अमाइन सारखं नाव लिहिलं. ऍक्च्युली हा जर तुम्ही पॅरेंट कन्सिडर केला हा अमाइड झाला. बघा ना CH3CONH2 हा तर अमाइड झाला असता पॅरेंट इथपर्यंत. इकडून आला तर हा अमाइड झाला. इकडून गेलं तर हा अमाइन पॅरेंट झाला. हा अमाइड पॅरेंट आहे. हा जर अमाइड आहे तर हे दोघं ब्रांचेस झाले. काय ना N दोन सारखेच आहे. डाय इथिल बघा N इथिल N इथिल म्हणजे N डाय इथिल. इकडला कोण इथेनॉल. ओके. या पद्धतीने तुम्ही नावं लिहू शकता. म्हणजेच तुम्हाला सरळ सरळ तुम्ही असं म्हणू शकता की प्रायमरी अमाइन असेल की सेकंडरी अमाइन असेल त्याचं जर तुम्ही असिटिलेशन करत असाल तर तुम्हाला रिस्पेक्टिव्ह काय मिळतात अमाइड्स मिळतात. ओके रिस्पेक्टिव्ह अमाइड्स मिळतात. टर्शरी काय रिएक्शन दाखवणार नाही हेही सांगून देतो. टर्शरी बरं रिएक्शन दाखवत नाही कारण बघा ना टर्शरी असा असतो. सहज सांगत टर्शरी जो कोणत्याही प्रकारचा हायड्रोजन नाहीये आणि हा क्लोरीन निघून जाण्यासाठी हायड्रोजनची गरज लागेल. त्याच्यामुळे ही रिएक्शन पुढे जात नाही. म्हणजे टर्शरी हे रिएक्शन दाखवत नाही. सो टर्शरीकडे कोणत्याही प्रकारचा नायट्रोजनवर हायड्रोजन नसतो म्हणून तो रिएक्शन दाखवत नाही. सो सिंपल वन आणि इझी वन ह्या कोणत्या झाल्या असिलेशन ऑफ अमाइन्स. ओके प्रायमरी आणि सेकंडरी रिएक्शन दाखवते. टर्शरी दाखवत नाही. रिस्पेक्टिव्ह काय मिळतात अमाइड्स मिळतात. रिएक्शन कोणत्या प्रेझेन्स मध्ये होते पिरियडिन. वाय टू न्यूट्रलाइज एससी. ओके सो सिंपल वन इट इज असिलेशन. नेक्स्ट बघा हे आहे असिलेशन. प्रायमरी आणि सेकंडरी दाखवणार टर्शरी दाखवणार नाही. नेक्स्ट हे असिलेशन आहे. तुम्हाला सिंपल मेकॅनिझम पण सांगितलं मी. तुम्ही घरी ट्राय करू शकता मेकॅनिझम. तुम्हाला जे सेकंडरी किंवा जो फिनिल म्हणजे ॲनिलिनचा वगैरे दिला त्याचं तुम्ही मेकॅनिझम ट्राय करू शकता. नेक्स्ट कोणती रिएक्शन आहे बघा. नेक्स्ट रिएक्शन आहे कार्बिला अमाइन टेस्ट. बघा हे जे प्रायमरी अमाइन्स आहेत ना प्रायमरी अमाइन्स तुम्हाला कार्बिला अमाइन टेस्ट देतात. व्हॉट इज कार्बिला अमाइन टेस्ट. कार्बिला अमाइन म्हणजे इथं कोण तयार होते माहिती आहे का. कार्बिला अमाइन टेस्ट मध्ये होते फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड. ओके कार्बिला अमाइन म्हणजे काय अल्किल आयसोसायनाइड तयार करणे. याला कार्बिला अमाइन का बरं म्हणतात. अल्किल सायनाइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे RNC. ओके कार्बिला अमाइन म्हणजे काय कार्बन असणारा अमाइन. बघा RNS2 तो कोण होता RNS2 इज द अमाइन पण इथं C आहे सो कार्बिला अमाइन म्हणतात त्याला. सो फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड म्हणजेच काय कार्बिला अमाइन यालाच म्हणतात कार्बिला अमाइन. ऍक्च्युली आयसोसायनाइडचा विशेष काय माहिती आहे का याचा जो स्मेल असतो ना कसं लिहून देतो याचा जो स्मेल असतो ना हा कसा असतो फाउल स्मेल. एकदम असा खराब स्मेल येतो. जे अंड वगैरे असते ते सडलेलं जे अंड असते किंवा जिथं आपण एखाद्या वेळेस एखाद्या नाली असेल किंवा एखादा म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही की जिथं पाणी असते खूप साचलेलं पाणी असते तिथे जसा बॅड स्मेल येतो ना तसा याचा स्मेल येतो. कोण अल्किल आयसोसायनाइड तयार झाल्याबरोबर तुम्हाला फाउल स्मेल येतो किंवा अनप्लेझंट स्मेल म्हणू शकता तुम्ही. अनप्लेझंट स्मेल म्हणजे काय की जिथं तुम्हाला एकदम म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही एकदम आपल्याला वाईट स्मेल येतो खराब स्मेल येतो लगेच लक्षात येते फाउल स्मेल. म्हणजे याचा अर्थ काय प्रायमरी अमाइन ही टेस्ट दाखवतो. सो इट इज वन ऑफ द डिस्टिंग्विश टेस्ट. और तुम्ही याच्यावरून प्रायमरी अमाइन्स ओळखू शकता कारण प्रायमरी अमाइनच ही टेस्ट देतात. प्रायमरी अमाइन कोणती टेस्ट देतात कार्बिला अमाइन टेस्ट. विद्यार्थी कन्फ्युज होतात. व्हॉट इज कार्बिला अमाइन. सो सिंपल वन फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड. कसा स्मेल येतो याचा फाउल स्मेल. ऍक्च्युली रिएक्शन्स कशी आहे सिंपल आहे बघा. जेव्हा तुम्ही एखादा प्रायमरी अमाइन घेता हा आहे प्रायमरी अमाइन. नाव इट रिएक्ट्स विथ लक्ष द्या याला रिएक्ट स्पेसिफिक आहे. प्रायमरी अमाइन्स रिएक्ट्स विथ क्लोरोफॉर्म. केअरफुली रिएक्शन्स करावे लागेल कारण एनेस्थेटिक आहे. सो प्रायमरी अमाइन रिएक्ट्स विथ क्लोरोफॉर्म अँड बेस. तर बेस तुम्ही कोणताही घेऊ शकता. आपण KOH घेऊ दॅट इज पोटॅशियम
हायड्रॉक्साईड. तुम्ही NaOH पण घेऊ शकता. व्हॉट्स हॅपन हिअर, तुम्ही काय करता माहिती का, प्रायमरी अमाइन घेसाल नाव रिॲक्ट विथ क्लोरोफॉर्म अँड पोटॅशियम हायड्रॉक्साईड. काय होईल तुम्हाला माहिती आहे, सर्वात पहिले तर कोण निघून जाते, सर्वात महत्वाचा हा रिएजंट असतो की जो पहिलेच निघून जात असतो. मेटल अँड हॅलोजन्स हॅव्हिंग मोर अफिनिटी. नेहमी लक्षात ठेवायचं रिएक्शन्स मध्ये की मेटल आणि हॅलोजनची ही सर्वात जास्त अफिनिटी असते, ते लवकर बॉन्ड तयार करतात. कोण निघून गेला, के आणि Cl, थ्राइस KCl निघून गेला. राहिला काय बघा, आता समजून घ्या, राहिला कोण, N आणि C. हे काय झाले, जॉईंट झाले. सर तुम्हाला मेकॅनिझम नाही सांगायचं, फक्त कोण राहिलं आणि कोण निघून गेलं. R N आणि C म्हणजे कोण आहे बघा, R N C हा कोण आहे, अल्किल आयसोसायनाइड. अल्किल आयसोसायनाइड प्लस काय निघाला बघा, थ्राइस KCl. कोण राहिला बघा बरं आता, थ्राइस KCl. कोण कोण निघून गेला, R N C आणि थ्राइस KCl निघून गेला. राहिले पहा 2 हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन बघा, 2 हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन आणि इथे 3 हायड्रोजन, 6 हायड्रोजन 3 ऑक्सिजन, थ्राइस H2. मेन कोण तयार झाला याच्यात तयार झाला अल्किल आयसोसायनाइड, ज्याचा स्मेल कसा येतो, अनप्लेझंट स्मेल, किंवा तुम्ही म्हणसाल किंवा चालेल डायरेक्ट लिहून देऊ. कसा ऑर्डर येतो, फाऊल ऑर्डर किंवा स्मेल येतो, एकदम खराब स्मेल येतो. हा तयार झाल्याबरोबर आहे ना, जिकडे तिकडे माहिती पडते की एकदम स्मेल, बॅड स्मेल येतो, त्याच्यामुळे हा लगेच ओळखला जातो. म्हणजे जर समजा तुम्हाला म्हटलं प्रायमरी अमाइन ओळखायचं तर काही नाही, त्याच्यात क्लोरोफॉर्म आणि KOH टाका. जसं तुम्हाला फाऊल स्मेल येईल समजून झाल्याचं प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अमाइन. सो इट इज वन ऑफ द, तुम्ही असं म्हणू शकता टेस्टिंग आहे किंवा प्रायमरी अमाइन्स आहे की नाही हे टेस्ट करायचं असेल तर ही रिएक्शन्स करतात. सो इट इज कॉल्ड एज कार्बिले अमाइन टेस्ट. व्हाट इज कार्बिले अमाइन बघा, कार्बन अँड नायट्रोजन, कारण RNH2 इज द, तुम्हाला माहिती आहे अमाइन, पण इथं कार्बन आहे, H2 नसून कार्बन आहे. सो इट इज कॉल्ड एज कार्बिले अमाइन, कार्बन अँड अमाइन, कार्बिले अमाइन टेस्ट. हा तयार होतो म्हणून कार्बिले अमाइन म्हणतात. ओके, कसं तयार होतं ऍक्च्युअली बघा, एक्झाम्पल घेऊ आपण. CH3 NH2 हा कोण आहे, मिथिल अमाइन. नाउ इट रिएक्ट्स विथ क्लोरोफॉर्म प्लस KOH घ्या किंवा NaOH घ्या, काही फरक पडत नाही. थ्राइस KOH दॅट इज पोटॅशियम हायड्रॉक्साईड. काय निघेल बघा बरं, मी तुम्हाला कोण निघून जाते बघा. पहिले तर कोण निघाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कोण निघतो, हे थ्राइस KCl निघाला. आणि कोण निघते बघा, CH3 N आणि C. कोण आपला सायनाइड, आयसोसायनाइड जो तो निघून जातो, दॅट इज CH3NC. CH3NC हा कोण आहे, हा मिथिल आयसोसायनाइड प्लस कोण, मिथिल आयसोसायनाइड प्लस, आता तुम्हाला माहिती आहे कोण निघाला, थ्राइस KCl थ्राइस H2. याचा पण स्मेल कसा येतो, जेवढे अल्किल सायनाइड असतात ते सर्व फॉल स्मेल देतात, हे लक्षात ठेवा. याचा पण स्मेल फॉल स्मेल येतो. सपोज याच्याऐवजी जर समजा तुम्ही दुसरा घेतला, जसं फॉर एक्झाम्पल इथिल घेतला, CH3 CH2 NH2 दॅट इज इथिल अमाइन. ओके, यूज करा. नाउ इथिल अमाइन रिॲक्ट्स विथ क्लोरोफॉर्म. आता NaOH घेतो, थ्राइस NaOH. तुम्ही KOH घ्या किंवा NaOH घ्या, फरक पडत नाही. काय होईल बघा बरं, काय निघून जाईल, थ्राइस NaCl आणि CH3 CH2 N आणि C हे निघून जातात. काय काय निघालं बघा, CH3 CH2 NC हा कोण आहे, इथिल आयसोसायनाइड. इथिल आयसोसायनाइड प्लस कोण, थ्राइस NaCl आणि कोण, थ्राइस H2. ओके, हा मेन इथिल आयसोसायनाइड मिळून जातो. याचा स्मेल पण काय येतो तुम्हाला, सेम फाऊल स्मेल येतो. ऍक्च्युअली तुम्हाला हे रिएक्शन्स कशा देतात बघा, समजलं असेल तुम्हाला, एकदम इझी आहे. याला काय म्हणतात, कार्बिले अमाइन टेस्ट. कारण याच्यामध्ये तयार कोण होतात, अल्किल आयसोसायनाइड, ज्यांचा स्मेल कसा असतो, फाऊल ऑर्डर असतो किंवा फाऊल स्मेल असतो. ते इझिली लक्षात येते की कोण आहे, प्रायमरी अमाइन्स आहे. ओके, ह्या झाल्या रिएक्शन्स. ऍक्च्युअली तुम्हाला रिएक्शन्स कशा देतात बघा, या पद्धतीच्या रिएक्शन सांगतो मी तुम्हाला थोडंसं. पण तुम्हाला एरवर देऊन देतात आणि व्हॉट विल बी द प्रोडक्ट असं फक्त विचारलं जातं, किंवा कम्प्लीट द रिएक्शन सारख्या रिएक्शन्स येतात. बरं, सपोज अशी रिएक्शन असेल तुम्हाला, हे पण रिएक्शन देतात ॲनिलीन. बस एरवर काय असते, CH बरं या पद्धतीने CH Cl3
KOH बस संपलं. ॲनिलीन दिला आणि ॲरोवर कोण दिला? क्लोरोफॉर्म अँड KOH किती आहे वगैरे वगैरे तुम्हाला काही देत नाही, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे कंपाऊंड डायरेक्ट कोण भेटेल, कारण ही कार्बिलामाइन टेस्ट आहे. जसा ॲनिलीन क्लोरोफॉर्म आणि KOH दिसला तसं समजून चालायचं कोण मिळेल. बघा सी तर आहे, एन तर आहेच, इथं कोण सी मिळेल, हा बेन्झीन किंवा जसा आहे तसा हा ॲज इट इज, म्हणजे एन आणि याच्यातला सी. तुम्हाला काय मिळेल? हा कोण असेल? हा आहे फिनिल आयसोसायनाइड. प्लसची काही गरज नाहीये तुम्हाला, कारण बघा ना तुम्हाला फक्त एवढं माहिती असायला पाहिजे की क्लोरोफॉर्म आणि KOH असेल, क्लोरोफॉर्म आणि KOH असेल तर तुम्हाला ॲनिलीनचं कन्व्हर्शन कशात होते? आयसोसायनाइड मध्ये होते. बस तेवढं जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला इझिली रिएक्शन होते किंवा इझिली रिएक्शन समजते. सो ॲनिलीन ओके. किंवा असं असते तुम्हाला, म्हणजे असंच ॲरोवर देतात तुम्हाला. बघा इथं काय भेटेल सांगा बरं. बघा आता हा बघा कोण आहे? हा आहे आयसोप्रोपिलामाइन. बघा आयसोप्रोपिलामाइन NaOH देतील, ॲरोवर NaOH. समजून चालायचं क्लोरोफॉर्म आणि NaOH आणि ॲनिलीन असतील तर तुम्हाला डायरेक्ट काय प्रोडक्ट भेटेल? बस NC. आता हा कोण आहे? याचं नाव बघा. हा आयसोप्रोपिल, तर आयसोप्रोपिल बघा आयसोप्रोपिल हा, आणि हाय कोण आहे? आयसोसायनाइड आहे. सो आयसोप्रोपिल आयसोसायनाइड इज द प्रोडक्ट. आयसोप्रोपिल आयसोसायनाइड इज द प्रोडक्ट. सो सिंपल आहे. ज्या ठिकाणी ॲरोवर तुम्हाला क्लोरोफॉर्म आणि NaOH दिसला त्या ठिकाणी समजून जायचं कोणती रिएक्शन? कार्बिलामाइन टेस्ट. ओके. सो इट इज व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझियर रिएक्शन्स ऑफ अमाइन्स. आणि हे अमाइन्स म्हणजे हे जे रिएक्शन्स आहेत हे कोणते? ते प्रायमरी अमाइन. म्हणून तुम्ही सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन पासून याला डिस्टिंग्विश करू शकता. का बरं? तर हे आयसोसायनाइड देतात आणि आयसोसायनाइडचा एक स्मेल असतो, पर्टिक्युलर स्मेल असतो, वाईट किंवा खराब स्मेल असतो, फाऊल स्मेल म्हणतात त्याला. ते इझिली काय होतात? ओळखू येतात. ओके. सो इट इज ऑल अबाउट कार्बिलामाइन टेस्ट. ओके. थँक्स.